चेअरमन रणवीर भैया राऊत आणि संतो दादा निंबाळकर लोकप्रिय नेते ज्यांच्या वडिलांचं नाव महाराष्ट्राच्या विधानसभेमधला एक संत माणूस। खाली बसा, खाली बसल्याशिवाय कुस्ती लागणार नाही। फक्त चेअरमन साहेब, दादा आणि गणेश वाघमोडे। चेअरमन साहेब तुम्ही थांबा की, तुम्ही शेवटी तुमच्यावर हायकोर्ट तुम्ही आहे। खाली बसा, मातीवर बसा, आपण मातीतली माणसं आहे। बसा खाली। दादा आतमध्ये थांबा, दादा थांबा। ए ए शंकरवालिया, ए त्या साईडला माणसाला कुस्ती दिसत नाही। दादा दादा त्या साईडला माणसाला कुस्ती दिसत नाही। ही तर खुर्च्या कशासाठी केल्यात आपण? ही लोक बसल्याशिवाय कुस्ती लागू देत नाही मी। ही लोक बसली पाहिजे, ती लोक हात करतात मागटनं। त्यांना दिसते का कुस्ती? ए शंकरवालिया, ए बोला, बोलू नका। गणेश ओके। लाल लांगेचा ढाण्या वाघ दंड थोपटाय लागला बाहुबली पृथ्वीराज मोहोळ। टाळ्या करा सर्वांनी। आणि इंडियन आर्मीचा सुभेदार पैलवान पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी 2022 महामुकाबला सुरू झाला। काटे की टक्कर, काटा फाइट। सच्चिदानंद संतनाथ महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। आवाज आवाज दूर पर्यंत गेला पाहिजे, पाकिस्तानला आवाज गेला पाहिजे। भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की। अवघ दुमदुमलं वैराग, अवघाची रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग। इथं गट नाही, तट नाही, जात नाही, पंत नाही, भेद नाही, भाव नाही। क्रांती सूर्य केसरी 2025 साठी फाईट सुरू झाली। पैलवान पृथ्वीराज मोहोळ आणि पैलवान पृथ्वीराज पाटील, इंडियन सेना दलाचा पैलवान विरुद्ध छात्रसाल आखाडा दिल्ली, अशी कुस्ती सुरू झालेली आहे। कैलासवासी माजी आमदार भाई चंद्रकांत नाना निंबाळकर यांच्या संकल्पनेतलं मैदान। येवले से रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी। मोगरा फुलला, मोगरा फुलला। ही कुस्ती घेण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, पण यश आलं नाही। यश आलं वैराग करायला आणि क्रांती सूर्य केसरी कुस्ती मैदानला आमदार राजेंद्र भाऊ राऊत, सन्माननीय संतो दादा निंबाळकर आणि चेअरमन रणवीर भैया राऊत, शाहूराजी निंबाळकर यांच्यासाठी टाळ्या वाजवा सर्वांनी। हा मुकाबला अनेकाला जमला नाही, तो मुकाबला क्रांती सूर्य केसरी 2025 साठी जमलेला आहे। कवळा भिलवा देखना पैलवान पृथ्वीराज मोहोळ, ज्या पैलवानना अहिल्यानगर गाजवलं, ज्या पैलवानना फुलगाव गाजवलं, सिकंदर शेख बरोबर पुऱ्या 6 मिनिटाची कुस्ती करणारा पैलवान आणि 2-2 गुण घेऊन त्याच वेळा महाराष्ट्र केसरीसाठी उपयुक्ता सिद्ध करणारा पैलवान पृथ्वीराज मोहोळ, सोन्याचा चमचा तोंडामध्ये जन्माला घेऊन आलेला पोरगा आहे। आणि हा पृथ्वीराज पाटील देवठाण्याचा ज्योतिबाच्या पायथ्याचा पोरगा। 2022 ला सातारा अधिवेशन मध्ये प्रकाश बनकर बरोबर पहिल्या हाफला 4 गुणाची पिछेहाट असताना एका फौजीनं शेवटच्या श्वासापर्यंत कुस्तीत हार मानली नाही, महाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावरती घेतली। असे 2 पृथ्वीराज आहेत ते। करा की टाळ्या। मोठ्या हिमतीने लढणारी नाव आहेत। नजरेला नजर भिडली, चौदंडी सुरू झाली, गर्दनखेच सुरू झाली, पोलादी मनगट मनगटाला भिडली। अगदी शांत कुस्ती चाललेली आहे, कारण पराजयाची किंमत काय आहे, विजयाचं फळ किती मोठं मिळू शकतंय। त्यामुळं ही कुस्ती अजरामर ज्या कुस्त्या झालेल्या आहेत, त्या अजरामर कुस्त्यामध्ये
या कुस्तीची एक नोंद होईल। याच मैदानामध्ये भारत मधने आणि सिकंदर शेख कुस्ती झालेली आहे। क्रांतीसूर्य केसरी सिकंदर शेख झाला। याच मैदानामध्ये पैलवान हर्षवर्धन सदगीर आणि माऊली कोकाटे अशी कुस्ती झाली। याच कुस्ती मैदानामध्ये महेंद्र गायकवाड आणि माऊली कोकाटे झाली। चेअरमन साहेब, रात्रीच्या 1:30 वाजता कुस्ती तुम्ही रिझल्ट लावला आणि राज्यातला सर्वात बलाढ्य जो पैलवान असतो तो या मैदानामध्ये लढतो आणि मानधन मैदानामध्ये ठरल्याप्रमाणे रोख मोजून दिलं जातं। या मैदानाचं वैशिष्ट्य आहे। रोखीचा व्यवहार, पारदर्शकपणा, कसलाच गैरप्रकार नाही। तरुणाचं फार मोठं जाळं आहे। प्रत्येक माणूस सच्चिदानंद संतनाथ महाराजाचा प्रसाद हा पैलवानाच्या घशात घात जावा यासाठी झटणारी माणसं आहेत। एकमेकाचा अंदाज घ्यायचं काम चाललेलं आहे। उंचीला दोघे सारखे आहेत, ताकद थोडीशी पृथ्वीराज मोहोळची ज्यादा आहे। सिनियर आहे पैलवान पृथ्वीराज पाटील, कारण 2022 ला महाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावरती घेतलेली आहे। जागतिक कुस्ती स्पर्धेचा अनुभव आहे। भविष्यात पृथ्वीराज पाटील 97 किलो किंवा 92 किलोला राष्ट्रकुलचं नेतृत्व करण्याची ताकद आहे। तर ओपन गटाचं सुपर हेवी गटामध्ये राष्ट्रकुलचं किंवा ऑलिम्पिकचं नेतृत्व करू शकेल असा महाराष्ट्राचा लाडका मल्ल पैलवान पृथ्वीराज मोहोळ आहे। वडील मुलासाठी दिल्लीला जाऊन राहिलेले आहेत। केंद्रीय मंत्री मुरल्यांना मोहोळांचा हा पुतण्या आहे। चुलत्याच्या हस्ते पुण्यामध्ये गदा घेतली। अहिल्यानगर मध्ये वादळापूर्वीची शांतता आहे। अमृता मोहोळ नावाचे पैलवान हे शाहूपुरी तालिमीला होते। फार मोठं नाव। तत्कालीन स्वर्गीय अप्पालाल शेख, बालारप्पे शेख, सतीश मांडिया, स्वर्गीय संजय पाटील, मौला शेख, नारायणाबा पाटील, छोटे रावसाहेब मगर, पैलवान दत्ताप्पा वाघमारे अशी जी नावं महाराष्ट्रात होती त्या काळामध्ये अमृता मोहोळ नावाचे पैलवान राज्यातले बलाढ्य पैलवान म्हणून महाराष्ट्र केसरीसाठी त्यांची झुंज होती। अखेर या पृथ्वीराज मोहोळनं यश मिळवून दिलं मोहोळ फॅमिलीला कित्येक वर्षानंतर। मुरल्यांना मोहोळ हे सुद्धा शासकीय कुस्ती केंद्र सांगली या तालमीचे पैलवान, ते सुद्धा आज जसे जयकुमार गोरे भाऊ जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री म्हणून त्यांचं काम महाराष्ट्रभर आहे, ते जयकुमार भाऊ गोरे हे पैलवान आणि मुरल्यांना मोहोळ हे सुद्धा पैलवान। तसं कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांनी कुस्तीची परंपरा सुरू केली। महाराष्ट्र केसरीची गदा देण्याची प्रथा सुरू केली आणि खऱ्या अर्थानं कित्येक वर्षानंतर 67-68 वर्षानं मोहोळ फॅमिलीला लावलेल्या झाडाचं एक फळ खाण्याची संधी भगवंताने दिली। 2025 ला महाराष्ट्र केसरीची गदा वयाच्या 21व्या वर्षी या पृथ्वीराज मोहोळने घेतली। टाळ्या करा त्या लेकरासाठी। सुंदर कुस्ती चौदंडी सुरू आहे पैलवान। तुमच्या कुस्तीची नोंद इतिहासामध्ये घेतली जाईल। तुम्ही हार जितीची पर्वा न करता इथपर्यंत पोहोचलेला आहात। 4 वर्षापूर्वी 2022 ला पृथ्वीराज पाटील हा महाराष्ट्र केसरी झाला आणि प्रकाश बनकरची आणि या पृथ्वीराजची कुस्ती कनेरला गौतम आबा माने यांनी घेतली होती। आणि त्याच मैदानामध्ये मला वाटतं या पृथ्वीराज मोहोळची आणि शुभम शिंदाळेची किंवा तुषार दुबेची कुस्ती होती आणि तिथंच त्यावेळेला भविष्यामध्ये हा पोरगा काहीतरी कारनामा करेल अशी शक्यता वाटायला लागली होती। त्यानंतर 2-3 वर्ष महाराष्ट्राच्या कुस्ती शौकीनांना राजाभाऊ मोहोळ यांनी मुलाला दिसूच दिलं नाही, कुस्ती कळू दिली नाही। डायरेक्ट सिकंदर शेख बरोबर फुलगाव मध्येच कुस्ती केला आणि शेवटच्या 30 सेकंदासाठी फक्त एक गुण गेला नकारात्मक कुस्तीचा आणि त्यामुळे पृथ्वीराजचं तिथलं महाराष्ट्र केसरीचं स्वप्न अधुरं राहिलेलं ते 2025 ला पूर्ण झालं।
बोलू नका, हसू नका. ए ए ही किमिया क्रांतीसूर्य केसरीची. दादा एवढी शांतता कुठंच नसते अख्ख्या महाराष्ट्रात. मी 14 वर्षे आहे. रावप्पा बसलेले आहेत काय अप्पा? भात्यातला बाण काढा, बाण काढा. 1.5-2 तास कुस्ती गेल्या वर्षी सदगीर पैलवानची आणि माऊली कोकाटेची चालली आहे. पृथ्वीराज विरुद्ध पृथ्वीराज. मोठे पृथ्वीराज आणि छोटे पृथ्वीराज. जो वजनानं पृथ्वीराज मोठा आहे तो वयानं लहान आहे, जो वजनानं कमी आहे तो वयानं मोठा आहे. वाह पप्पू बेग. लाल मातीची सेवा ही घडावी माणसाच्या हातून. दोघांचाही घाम आलेला आहे आता. हे दोघेही घामाघूम होऊ लागलेले आहेत. काही लोकांना त्या साईडला कुस्ती दिसत नाही हो. जे उत्तर साईडला लोक उभा आहेत का? खुर्ची असेल तर खाली बसा की तुम्ही. आपण मातीतली माणसं. माती आणि माता एका वेलांटीचा फरक आहे. माता जन्म देते, माती घडवते. आपण देवाधिकाला मानणाऱ्या देशामध्ये आहे आणि त्यात सोलापूर जिल्हा कुस्तीच्या आगारात आहे. सोलापूर जिल्ह्यात जो मोठा होतो तो देशात मोठा होतो, राज्यात मोठा होतो. श्रावण महिना आहे, रक्षाबंधन आहे. आजचा दिवस हा बहीण भावाच्या नात्याचा पवित्र दिवस. आजचा दिवस ज्याला स्त्री जातीतल्या आईचं महत्व कळलं, माझी जाऊचा शिवबा झाला. अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठामध्ये द ग्रेट राजा हा धडा शिकवला जातो. कधी छत्रपती शिवाजी महाराज शाळेत गेले नाहीत. सन बिल्डिंग मटेरियल यांच्याकडून कुस्ती कॉमेंट्रीसाठी 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. मेरी आवाज मेरी पहचान आहे. मी तुमचा आभारी आहे. ज्याला स्त्री जातीतल्या पत्नीचं महत्व कळलं या भारतीय संस्कृतीमध्ये. एक पत्नी एक वचनी एक बाणी कसं राहावं प्रभू रामचंद्राकडून शिकावं. आज रक्षाबंधन आहे. ज्याला स्त्री जातीतल्या बहिणीचं महत्व कळवतो. मुक्ताईचा ज्ञानोबा झाला, ज्यानं दगडा मातीच्या भिंती चालवल्या, रेड्या मुक्की वेद बोलावले. 1400 वर्षे जीवन जगलेल्या चांगदेवाला जीवनाचा सार सांगितला आणि वयाच्या 21व्या वर्षी संजीवन समाधी घेतली. इसवी सन 1264 वार होता, गुरुवार, वेळ होती 2:45 आणि संजीवन समाधी लागली इंद्रायणी काठी. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. वयाच्या 21व्या वर्षी या पृथ्वीराज मोहोळनं महाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावर घेतलेली आहे आणि वयाच्या 22व्या वर्षीच त्या पृथ्वीराज पाटलानं माझ्या समोर, ते गणेश वाघमोडे आहेत का, ते गणेश वाघमोडे ते मोतीबागला होते, दादूमामाच्या तालमीमध्ये समाधान गोडके होते, मी होतो. माझ्या समोर लंगोट चढवला या पृथ्वीराज पाटलानं. संग्राम पाटील आणि आम्ही एकाच जोडीत होतो त्याचे चुलते. आणि महाराष्ट्र केसरीचं संग्रामचं अकलूज अधिवेशन मध्ये अधूर स्वप्न राहिलं आणि त्या पुतण्यानं सातारा अधिवेशन मध्ये पूर्ण केलं. कुळीकन्या पुत्र होते जे सात्विक, तयाचा हरेक वाटे देवा. काय करायचे 100 पुरण गावामोर. मी चेन्नईचा फॅन आहे आणि मी हैदराबादचा फॅन आहे आणि मी मुंबईचा नीता अंबानी लिंबू फिरवते. मोहम्मद सिराजकडे बघा, रिषभ पंतकडे बघा. पायाला एवढी मोठी इंजुरी. देशाचं वैभव कुठेही खच्चीकरण होणार नाही यासाठी पायाला इंजुरी असताना रिषभ पंत उतरला.
मोहम्मद शिरासारखा खेळाडू कॅच सुटला असताना सुद्धा दुसऱ्या दिवशी 4 खेळाडू 36 धावात बाद करतो. याला म्हणायची जिद्द. तुमची क्रेज वाढवा. मी मगापासून सांगतोय तुमचे चाहते वाढवा. चाहते वाढवले तर कुस्ती वाचल. कुस्तीत जर लोक निराश झाली तर कुस्ती रसातळाला जाईल. त्यामुळे कुस्तीत तुमचे चाहते वाढवा. उच्च कलात्मक डाव मारा. ज्या पैलवानाने महाटाची कुस्ती, जसं अमृता भोसलेची ढाक, असलम काजींचा घुटना, स्वर्गीय बालार पिशेकचा मछली गोटा, समाधान घोडकेचा कलाजंग, गुंडा पाटलाचा पट, हे जे असे डाव आहेत का, त्या पैलवानाने, अमोल बुचडे पैलवान, चंद्रास निमगिरे पैलवान, या महाटाच्या कुस्तीची 2007 पर्यंत अतिशय चांगली देखभाल केली होती. कुस्ती चांगली करणं म्हणजे कुस्तीची देखभाल करणं. कुस्तीत सावध पवित्रा घेणं, रक्षण करणं, न पडणं, हा कुस्तीतला विजय नव्हे. कुस्तीत आला मनोज माने, जवळजवळ 75% पडला अशा लोकांच्या भावना झाल्या होत्या. मनोज मानेनं, चेअरमन साहेब तुमच्या मनोजनं आज कारनामा केला. श्रीमंत भोसलेला डंकी मारून चेअरमन साहेबाच्या गळ्यात जाऊन मिठी मारली. त्याला म्हणायचं कुस्तीत चाहता. मनोज मानेचे चाहते किती आहेत मी धनाजी मध्ये मला विचारा. गेल्या वर्षी इथंच हातीजला कुस्ती होती आणि तिथं हनुमंतपुरी सारख्या पैलवानावरती संपूर्ण कब्जा एकाते होता आणि तिथं हाताची इंजुरी झाली. मनोज 1 वर्ष घरी होता. चाहते वाढवा. चाहते कमी झाली की कुस्ती थांबल. कुठल्याही खेळाचे बघा, प्रो कबड्डीचे चाहते वाढले, प्रत्येकाच्या मोबाईल वरती कबड्डी. IPL चे चाहते वाढले. कुस्ती लीग 1च वर्ष उभा राहिली. सातारा पलटण, पुणेरी पलटण अशा पद्धतीनं संघ उभा राहिले जी टॉकीज प्रस्तुत. पण त्यानंतर लीग थांबली. पैलवानाचा रिस्पॉन्स पाहिजे कुस्तीत. कोरोनानं फार मोठं नुकसान झालं, त्यामध्ये कित्येक पैलवान निवृत्त झाले. या लाल मातीने त्या पृथ्वीराज पाटलाला मोठं केले माझ्या समोर. जवळजवळ लाल मातीच्या आधारावर 50 लाखाचं घर बांधले गावात. उद्या 11 तारखेला वास्तुशांती साजरी करतोय. आणि त्यामुळं पृथ्वीराज मोहोळ या पैलवानला कुस्ती क्षेत्रात घराण्याचं नाव उज्ज्वल करण्याची जबाबदारी पृथ्वीराजच्या समोर. वडील दिल्लीमध्ये एवढा मोठा संसाराचा डामडोल सोडून दिल्लीमध्ये मुलाच्या करिअरसाठी, कुस्तीच्या करिअरसाठी राहिलेले आहेत. त्याला म्हणायचं बाप. इंग्लिश मध्ये एक म्हण आहे, अ गुड फादर बेटर दॅन 100 टीचर्स. महाराष्ट्र सोडून मुंबईला नाही, पुण्यात नाही, दिल्लीला बाप राहायला गेलाय. त्याला म्हणायचं बाप. नाहीतर आपल्याकडे बाप आहेत. बापच हातबट्टी घ्यायला मुलगा काय घेणार. संध्याकाळी 90 माझी गोळी कोडोईकडे गुण नक्की येतो. आकाशातला पाण्याचा थेंब जर गटारीत पडला, पाय धुतण्यायोगी पाणी राहत नाही. सन बिल्डिंग मटेरियल चेतन पाटील यांच्याकडून कुस्ती कॉमेंट्रीसाठी 1000 रुपयाचं बक्षीस. पैसा खुदा नहीं है लेकिन खुदा से भी कम नहीं है. येताना काय आलं नाही, जाताना काय न्यायचं नाही. 12 जून 2025 ला विजय रुपाणी सारखा मुख्यमंत्री सुद्धा, चेअरमन साहेब 15 दिवसांनी DNA तपासावा लागला. मृत्यूदेह ओळखायला येत नाही इतका अपघात. 1.25 लाख लिटर डिझेल एका सेकंदामध्ये. 5 लाख पगारीच्या आतला एकही माणूस नव्हता. अहमदाबादच्या विमानतळावरून निघाले लंडनला विमान. वंशात दिवा लावायला माणूस उरला नाही काय काय कुटुंबामध्ये. ती 3 लेकरं आणि 2 पती पत्नी जोशी फॅमिली लंडनला एकत्र होणार होती. पती पत्नी डॉक्टर होते आणि 3 लेकरं एका सीटवरती बसली होती आणि पती पत्नी एका सीटवरती बसली होती. 3.5 मिनिटांमध्ये अपघात झाला आणि जवळजवळ 242 प्रवासी भस्म होऊन गेले. माणसाचं जीवन म्हणजे पाण्याच्या बुडबुड्यासारखं काय हो. ऊर्जा आएगा एक दिन पंची रहेगा पिंजरा खाली. सोबत फक्त कीर्तिमानी आहे. फक्त कीर्तिमानी. भगवंताने जन्म देताना 3 पानाचं छोटं पुस्तक लिहून पाठवलं. पहिल्या पानावर जन्म आणि 3ऱ्या पानावर मृत्यू. मधलं 1 पान कोरं ठेवलं. कशासाठी? आपल्या जीवनात कर्तृत्व काय करतो याच्यासाठी. चेअरमन साहेब 1000 वर्षांनी इतिहासाची पानं उघडू द्या. बार्शीचे आमदार म्हणून राजेंद्र भाऊ राऊत आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन म्हणून तुमचं नाव राहणार आहे. संतोष दादा कित्येक वर्षानं भाई चंद्रकांत नाना निंबाळकरांचं नाव आजरा मरा. 1972च्या दुष्काळामध्ये लाट्या काट्या झेलण्याची किमया या गावच्या ढाण्या वाघानं केली. म्हणून महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातला संत माणूस
भाई चंद्रकांत नाना निंबाळकर यांच्यासाठी टाळ्या करा सर्वांनी. येताना काय आलेलं आहे, जाताना काय न्यायचं नाही. आएगा नंगा जाएगा नंगा, बहुत कमाओ हिरे मोती, लेकिन कपन को जेब नहीं होती. जाताना कपनला ब्रँडेड जेब नहीं होता. सोफा शीटवर उभा राहू नका. स्पीकर ऑपरेटरनं फार मोठं सहकार्य केलेलं आहे, त्यामुळं वरती सीट वरती कोणी उभा राहू नका प्लीज, विनंती. सुंदर मैदान, शिस्तबद्ध मैदान. पृथ्वीराज आणि पृथ्वीराज पाटील कुस्ती गुणावर जाईल याची अपेक्षा करू नका. तुम्ही माझ्या समोर दोघेही 100-100 रुपयाला लढलेले आहात. आज तुमची कुस्ती लागायला लागलेली आहे 1 लाखाला, 2 लाखाला, 3 लाखाला, 4 लाखाला. परवा महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रामध्ये तुम्ही फार मोठी कामगिरी करून आज इथं सोलापूर जिल्ह्यात आलेला आहात. पृथ्वीराज मोहोळ, शबाश. गणेश वाघमोडे पैलवानच्या मार्गदर्शनाखालीच तयार झालेला हा पृथ्वीराज पाटील आहे. त्यामुळं तुम्ही अधिकारानं सांगू शकता. कुस्ती चालवणं पंचाच्या हातात असतंय. कुस्ती मंद गतीनं चालली, प्रेक्षकांची निराशा होते. आतापर्यंत समीर शेखनं, कालीचरणनं, श्रीमंत भोसल्यानं, मनोज मानेनं, शाहरुख खाननं, तर प्रेक्षकांनी शाहरुखला गळ्यामध्ये आपल्या जागा ताईत म्हणून दिलेली आहे. रोहन पवार पैलवान काय लढले राव. कैलासवासी वैजनाथ लंगोटे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ 200 रुपयाचं बक्षीस मला कुस्ती कॉमेंट्रीसाठी. वाजलेले 1. घड्याळ काटा पुढे सरकाय लागलेला आहे. अजून ही सावधच कुस्ती आहे. सावध कुस्ती लढत असताना कुणीतरी अचानक रिस्क घ्यावी आणि कुस्तीचा निकाल लागावा. कुणालाही कुस्ती क्षेत्रात आता असू द्या किंवा कुठल्याही खेळामध्ये पराजय वाटेला यावा वाटतच नसतंय. पण प्रयत्न हे वाळूचे कण रगडतात तेल ही गळे. प्रयत्न करा, रिस्क उठाव, नाम कमाव. दरवर्षी शेवटची कुस्ती एवढी काटा फाईट लागते. सन्मान्य रणजित देशमुख यांच्याकडून कुस्ती कॉमेंट्रीसाठी 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. रणजित देशमुख साहेब, मी तुमचा आभारी आहे. किसी अपना बनाओ कोई काबिल नहीं मिलता, पत्थर बहुत मिलते लेकिन रंजीत देशमुख जैसा दिल नहीं मिलता. धन्यवाद. 13 तारखेला भोईंजेला या, 11 तारखेला नातपुतेला या. हाय माझं पत्रिकेत नाव आहे, मी जाय तिथं निवेदक म्हणून. त्यामुळे भोईंज्यातही आपण भेटूया. पृथ्वीराज विरुद्ध पृथ्वीराज या कुस्तीचा आलेख सुरू असताना आता मात्र कुस्ती आक्रमक स्थितीमध्ये करण्याच्या इराद्याने दोन्ही पैलवान कुस्ती करतायत. स्पर्धेमधला विजय हा आत्मसन्मान देणारा पृथ्वीराज मोहोळला ठरलेला आहे. आज मैदानी कुस्तीमध्ये पृथ्वीराज पाटलाबरोबर कुस्ती केल्यानंतर अधिक आत्मसन्मान मिळवून देईल.
कारण पृथ्वीराज हे सिनियर नाव आहे पाटील. पृथ्वीराज पहिलं पाटला बरोबर एखाद्याची कुस्ती सुटली तर त्यानं समजायचं आपली कुस्ती क्षेत्रातली पत वाढली. आणि पृथ्वीराज पाटलाच्या विरोधात विजय संपादन केला तर त्यानं समजायचं यशाचं शिखर गाठलं. असा हा कुस्ती क्षेत्रात स्टेटस कमावलेला पैलवान आहे पृथ्वीराज पाटील. कैलासवासी वैजनाथ लंगोटे यांच्या स्मृती प्रित्यर्थ 101 रुपयाचं बक्षीस कुस्ती कॉमेंट्रीसाठी दिलेलं आहे. जे हनुमान ड्रायफ्रूट अमोल बचोटे यांच्या तर्फे अनेक पैलवानाला 1 किलो अर्धा किलो बदाम चांगल्या कुस्तीसाठी सप्रेम भेट देण्यात आलेला आहे. आतापर्यंत शेवटच्या कुस्तीमध्ये सुद्धा विजेत्या मल्लासाठी दोघाला 1-1 किलो बदाम देण्यात येतंय. बदाम कुठं 3,500 रुपयाला किलो आहे, कुठं 2,500 आहे. मामरा घ्यायचं म्हणलं तर कुठं 750 रुपये आहे. 750च्या आत बदाम नाही. त्यामुळं बदाम हे पैलवानचं उत्कृष्ट पेय आहे, खाद्य आहे. चला पैलवान गणेश पैलवान थांबवा कुस्ती, दोघाला सूचना द्या. एकदा कुस्ती थांबवा, उभा राहा दोघं, थांबा. माती टाका आणि सांगा दोघाला बोलवून जवळ. कुस्ती तर सुटत नाही. चेअरमन साहेबांनी इकडं सूचना दिलेल्या आहेत. कुस्ती सुटणार नाही याची दक्षता घ्या, पंचाला सांगा असं सांगितलेलं आहे. त्यामुळं कुस्तीचा निकाल लागावा या इराद्यानं कुस्ती करावी लागेल तुम्हाला. त्यामध्ये कुणी कुणाला हरवू द्या, तुमचं अस्तित्व संपणार नाही. पैलवान गणेश 1-2 मिनिट थांबवा त्यांना. पृथ्वीराज, दोन्ही पृथ्वीराज इकडे बघा, इकडे बघा. थांबा थांबा. असं चौदंडी तुमची एक अर्धा पाऊण तास झालं चालू आहे. ऐका इकडे बघा. पृथ्वीराज, तुम्ही परवा बेळगावला आला होता आणि पृथ्वीराज तुम्ही गेल्या वर्षी होता. कुस्तीचा निकाल दोघातला एक जणांनी कब्जा घेतल्याशिवाय तुमचा निकाल लागणार नाही चेअरमन साहेब. त्यामुळं टॉस टाकला, जर कब्जा तुम्हाला मिळाला तर त्या पद्धतीने तुम्ही कुस्ती करायला तयार आहात का दोघे? पृथ्वीराज, हा घ्या टॉस. जर टॉस टाकला, ऐका की, टॉस टाकला आणि टॉस हरलेल्या पैलवानला खाली बसावं लागतंय 2-2 मिनिटं. 2 मिनिटात जर वरच्या पैलवानला जर खालच्या पैलवानला नाही पडलं तर तो खालचा पैलवान परत वर येणार आहे आणि वर येऊन त्याला परत 2 मिनिटं वेळ दिली जाणार आहे. टॉस टाका. 2 मिनिटाचा घड्याळ काटा सुरू करा. शाहूराजे, टॉस टाकल्यानंतर दादा टॉस टाका. त्यांना विचारा, कारण निर्णय लागणार नाही. तुम्ही थोडं मागे सरकता का इथले? आता इथले थोडं मागे सरकता का? एशेपी भैया, तुमचं वय झालं की दोघांचं मिळून 240 किलो वजन आहे. तुमच्या अंगावर पडल्यावर खाली किती गोळ होईल? किती बोज वजन आहे त्यांचं? तुम्ही कशाला बसलाय? समर्था, समर्थ तुला सोचतंय का? परत मागणं मला म्हणू नका मधने सर सांगायला काय झालं. माग सरका थोडं. कुणी जिंकला टॉस? पृथ्वीराज पाटलाने जिंकला.
पृथ्वीराज मोहोळ बसा खाली. हा करा टाळ्या सर्वांनी. आता 2 मिनिटाची वेळ. 2 मिनिटाची वेळ. सन्माननीय शाहूराजे निंबाळकर साहेब, चेअरमन साहेब, रणवीर भैया लावा लागलेले आहेत. आणि बस म्हणायच्या अगोदर पृथ्वीराज मोहोळ बसले. या नम्रतेमुळे माणूस मोठा होतो, उगीच मोठा होत नाही. नाहीतर कुणाच्याकडे बी गदा झाले असते की. मग टॉस टाकलाय. टायमिंग लावा. थांबा. हा लावा टायमिंग. चालू. कुस्ती सुरू झाली. टाळ्या करा सर्वांनी. बजरंग नरोटे सर बार्शी, भगवंताची नगरी यांच्याकडून कुस्ती कॉमेंट्रीसाठी हा नियम लागू केला बार्शी मध्ये. म्हणून माझ्यासाठी 200 रुपयाचे बक्षीस. पृथ्वीराज पाटलाकर, पृथ्वीराज मोहोळचा कब्जा आहे. निकाल लावायच्या दिशेनं आपण हा रामबाण उपाय काढला रावाप्पा. आता हा नियम अख्ख्या महाटानं एवढ्या मोठ्या पैलवांना मान्य केला. महाटाच्या कुस्ती क्षेत्रात प्रत्येक मैदानामध्ये हा नियम मान्य केला तर कुस्तीची लोकप्रियता कोण थांबवू शकत नाही. हा नाहीतर हे पैलवान कुणाला धरून कधी आणायचे. हे नकारात्मक कुस्ती करणाऱ्या, कुस्तीमध्ये गुण घेणारे किंवा निगेटिव्ह कुस्तीचा फायदा घेणारी कुस्ती. विजय चौधरी 2017ला ज्यावेळा 16ला महाराष्ट्र केसरी झाले, अभित खटकेंच्या विरोधात पहिल्या हाफला 1 गुण नकारात्मक कुस्तीचा घेतला आणि दुसऱ्या हाफला 1 गुण घेतला आणि तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी झाले. विजय चौधरी ही डीवायएसपी झाले. 1 मिनिट झाला आणि पृथ्वीराज निघून जाण्याच्या तयारीत. 1च मिनिटाची वेळ आणि मछली गोटा मारण्याचा प्रयत्न दरम्यान कुस्ती कडेला. आणि आता कुस्ती कडेला गेली. आता कब्जा आला पृथ्वीराज मोहोळकर. चला आता पृथ्वीराज मोहोळकर कब्जा. आता पृथ्वीराज पाटील खाली बसतील. मी आहे इथून. हा करा टाळ्या. लावा दुसऱ्यांदा 2 मिनिट वेळ. महाटातला पहिला नियम वैराग मध्ये. तुम्ही युट्यूबला सर्च करून बघा. ज्ञानेश्वर सोली तिथं होते. मी म्हटलं होतं हाच नियम मी वैराग मध्ये आणणार. ही तुम्ही सर्व माणसं माझ्या शब्दाला दाद दिली म्हणून बरं का चेअरमन साहेब. नाहीतर निकाल लागत नाही 2 तास. कोण कोणालाच पडत नाही यातलं. पृथ्वीराज पाटील बघा न सांगता बसले. याला म्हणायचं नम्रता. करा की टाळ्या. कब्जा आला पृथ्वीराज मोहोळकर. टाइम लावलाय शाहूराजे निंबाळकर साहेबांनी 2 मिनिटाचं. 132 किलोचा बोजा बसला मानावर. आपल्या बसल्यावर शेंगदाणवाल्या. दिवसा चांदण्या. केशवराज लेझिम संघ अध्यक्ष शिवा तवसकर यांच्यातर्फे कुस्ती कॉमेंट्रीसाठी 200 रुपये. कब्जा आला पृथ्वीराज मोहोळकर. 2 मिनिटातला काही मिनिट भूतकाळात जमा झाला. आता पहिला मिनिट संपत आला, संपला. आता 1च मिनिट राहिला. परत पृथ्वीराज वर येणार आहे, खालचा वर. हे असं चालणार आहे चक्र. 4 लाख रुपये आहेत. ओ 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 टाळ्या 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 टाळ्या. छत्रपती शिवाजी महाराज की, संतनाथ महाराज की. आणि आता कब्जा पृथ्वीराज पाटलाकर. आता कसं वाटतंय? थांबा माती घेऊ द्या. अहो गुणवंत पैलवान आहेत म्हणून मान्य करतात. हे सोपं आहे का असोले सर? जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. ज्याच्या अंगात अहंकार आहे, गर्व आहे, त्याला त्रास असतो. नम्रतेनं ही नावं मोठी झाल्यात. जय. आता पृथ्वीराज पाटलाकर कब्जा पृथ्वीराज मोहोळचा आलेला आहे. टाइम लावा. हा
लावा हा सुरू करा. टाळ्या टाळ्या करा, टाळ्या करा. टाळ्या वाजवायला कंजूसी करू नका. टाळ्या वाजवायला जीएसटी लागत नाही. असं धरून बसायचं सुद्धा सोपं नाही. ज्यानं पैलवानकी केली त्यालाच माहितीये पृथ्वीराज मोहोळला असं धरून बसताना किती त्रास होतोय पृथ्वीराज पाटलाला. अर्धा मिनिट संपला. जोपर्यंत निकाल लागत नाही, आयोजन कमिटीचं समाधान होत नाही, तोपर्यंत हे असंच चालणार आहे. एक मिनिट संपला आणि अजून 1 मिनिट आहे. हुसेन बोल्टला वेळेचं महत्व माहिती आहे. तुम्ही युट्यूबला सर्च करून बघा. 4, 2008, 12, 16 अशा 4 ऑलिम्पिकची जमैका एका छोट्याशा बेटाच्या खेळाडून 9 सेकंदाची धाव 100 मीटरची जिंकून जागतिक विक्रम केलेला आहे. शेवटची 30 सेकंद. वीस सेकंद आणि टाइम संपलं. आता पृथ्वीराज पाटील खाली बसतील. असं पट काढून कधी एकमेकाला धरून आणायचं होतं. केशवराव लेझिम संघ अध्यक्ष शिवा तावस्कर यांच्यातर्फे कुस्ती कॉमेंट्रीसाठी 200 रुपयाचं परत एकदा बक्षीस. आला पृथ्वीराज पाटला मोहोळकर कब्जे आला. आता ताकदीला कमी पण अनुभवाला जास्त पृथ्वीराज पाटील. कमी वजनामध्ये मोठी आव्हान पेलवणारा ढाणेवाघ पृथ्वीराज मोहोळचं आव्हान आज आतापर्यंत तरी एकमेकांनी रोखलेला आहे. ओ ओ ओ ओ एक मिनिट संपलेला आहे. 1 मिनिट बाकी उरलेला आहे. शाबाश. वक्त किसी का इंतजार नहीं करता. आज विजय जर पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरीला मिळाला पृथ्वीराज पाटलाच्या विरोधात तर अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा आहे. आणि पृथ्वीराज पाटलानं पृथ्वीराज मोहोळच्या विरोधात विजय मिळवला तर अख्ख्या देशात चर्चा आहे. आणि निघून गेलेला आहे. चला थांबवा कुस्ती, बसवा. गणेश तुम्ही ऍक्टिव्ह राहा. गणेश हा कसा आहे, करा की टाळ्या. सांगितलं का कुणी बसायला? याला म्हणतात नम्रपणा. आता पुजारी
काय करायला पाहिजे आता ह्याच्यापेक्षा पुढे आता एक दोघाला एक एक आता 5-5 संध्या होऊन गेल्या आपल्याकडून चेअरमन साहेब. आता ह्याच्यापेक्षा नियम भारतात दुसरा असला चांगला निर्णय लावायचा होऊच शकत नाही. नाही नाही हे मैदानी कुस्तीला निकाल लावण्याचा रामबाण उपाय आपण हा अवलंबलेला आहे. कुस्ती काय करावं वाटते तुम्हा सर्वांना? कुस्ती सोडवावी वाटते? कुस्ती तर फार दादा चांगली झाली, फार चांगली कुस्ती झाली. हे प्रत्येक कुटुंबातला प्रत्येक गावचा माणूस आहे. एकमत होईल का? एका घरात एकमत नसते चेअरमन साहेब. आपल्या फार कुस्ती चांगली झाली. मी धनाजी मधने माझ्या मनाला वाटते कुस्ती बरोबर सोडावी. अहो माणसं आहे तुम्हाला ऐका दादा, जम्मू काश्मीर मध्ये अशाच मोठ्या जोडीतली कुस्ती 2 तास चालली. 2 तासानंतर एक पैलवान पटाला गेला आणि तिथं त्याचा जीव गेला. 1 महिना झाला नाही. कुस्ती पॉइंट वर घ्यायची का? तेव्हा ते आजोबा म्हणतात कुस्ती सोडवा. असं करू नका. फार मोठ्या केंद्रीय मंत्र्याचा पुतण्या. अहो पैलवान फार चांगले. तुम्ही असं वाईट वंगाळ बोलू नका कोणी सुद्धा. फार चांगल्या काय मुरल्यांना मोहोळांचा पुतण्या आहे आणि तो फौजी आहे. हा दोघेही पॉइंट वरती कुस्ती खेळायला तयार आहेत. टाळ्या वाजवा सर्वांनी. आता कुस्ती पॉइंट वर. शेवटी लोक अदालत आहे. जनता की अदालत में ये फैसला गया है. माईक द्या एक आतमध्ये. दादांना एक माईक द्या. माईक द्या आतमध्ये. मैदानच्या मधोमध 2 गुडघे आणि एक कोपर टिकल्याशिवाय पॉइंट दिला जाणार नाही. आता पॉइंटवरच कुस्ती गेली म्हटल्यानंतर आणि पंचाला उगीच आरोपीच्या पिंजऱ्यात कोणी बसवू नका. 2 गुडघे जमिनीला टेकल्याशिवाय. आणि चड्डीचं काय गणेश पैलवान, चड्डी पकडायची नाही. हा कॅमेरा तिथं ज्ञानेश्वर असोले सर तुम्ही कैद करा. चड्डीला हात गेला तरी सुद्धा पॉइंट दिला जाईल. चड्डी धरली तरी. हा सर्व कुस्ती प्रेक्षकाच्या माहितीसाठी आता तुम्हाला वेळ नाही, कारण पूर्ण झोप झालेली आहे. पण मी 2.5 तास कुस्ती बघितली मास्टर चंदगीराम मारुती माने. खासबागात मारुती माने सावर्डे 2.5 तासानंतर निकाल झाला. त्या लोकांना वेळ होता कुस्ती बघायला. आज आपल्याला वेळ नाही. कुस्ती चांगली झालेली आहे. सगळ्या प्रेक्षकाचं म्हणणं आहे कुस्ती सोडवावी. अजून जरी 1 तासभर ठेवलं तरी असंच होणार आहे. अहो ती कुस्ती लावायला पाहिजे होती दुपारी 2ला. 1:15 वाजलेले आहे चेअरमन साहेब. पाच मिनिटाची वेळ पॉइंट वरती दिलेली आहे. थांबा जरा. दोन्ही महाराष्ट्र केसरी आहेत ते.
त्यातला कोणी उपमहाराष्ट्र केसरी नाही. शाहूराजे टाइम लावा. पाच मिनिटाची वेळ, त्यातले 2 मिनिट संपले. आता 3 मिनिट लावा. आता पप्पू बेगनं स्पीड घेतलं. दोन मिनिट वेळ राहिलेला आहे. फक्त 2 मिनिट. आता 2 मिनिटानंतर तुमच्या मनात जे चाललेलं आहे त्या पद्धतीनंच निर्णय होणार आहे. त्यामुळं काय नितीन भादळे आप्पा पुण्यामधून उरळी देवाची मधून कुस्ती मैदानचा आनंद घेतात. देशातून परदेशातून माणसं कुस्ती मैदान हे बघतात. आता सध्या सुद्धा ही जोरात कुस्ती चालली आहे. अख्ख्या देशातल्या माणसांचे मेसेज यायला लागलेले आहेत. कुस्ती फार चांगली चालली आहे म्हणून सांगतात लोक. टाळ्या वाजवा या दोघांसाठी. आणि कुस्ती मात्र बरोबरीत सर्वांनी टाळ्या वाजवा. अशा पद्धतीनं अतिशय चांगली कुस्ती बरोबरीत. संतनाथ महाराज की कुस्ती पृथ्वी